रामकृष्ण हरी मंडळी, मी तुम्हाला आज इंडो अमेरिकन तुवर कशी काढायची, अधिक उत्पन्न कसं हे तुम्हाला सांगणार आहे। ही बघा इंडो अमेरिकन तुवर, ही सफेद तुवर आहे, वाटाण्यासारखी जाड। हिला 2 वेळा खुळणी केलेली आहे। हे बघा 2 वेळा खुळणी केली, त्याच्यामुळे तिला फांदे भरपूर आहेत। हे बघा आता तिला शेंगांच्या बाहेर लागतोय, शेंगांच्या बाहेर लागतोय। तिला फक्त मी एक 10-26 म्हणून त्याच्यामध्ये थोडा युरिया मिक्सचर करून तिला एकच वेळा दिलं आहे। तिला जास्त युरिया वगैरे द्यावा लागत नाही, कारण ती उंच वाढणार आहे जात आहे। बघा लांबलचक शेंगा, वाटाण्यासारखी जाड, ही सफेद आहे, फक्त बस एवढंच आहे। हे बघा भरपूर लाग। आता उत्पन्न एकरी उत्पन्न हे आहे ना, उत्पन्न आल्यावर समजणार आहे। हे दिसतंय बघा, हा व्हिडिओ काही कुठं कंपनीची जाहिरात वगैरे देण्याकरता नाही, हे फक्त शेतकऱ्यांच्या कल्याण होण्याकरता मी व्हिडिओ करतोय। बघा मी पण शेतकरी, मी अल्पभूधारक शेतकरी असून तुम्हाला शेतकऱ्यांसाठी सांगतो। हे बघा कपाशीला पण लयच खर्च येतो, हिला एवढे फवारा मारण्याचं काम नाही। हिला दोन फवारण्या भरपूर होऊन जाईल। फुलवऱ्यात असताना तुवर फुलवऱ्यात असताना एक वेळा, नंतर फळधारणा शेंगा लागला की मग एक फवारणी करायची आहे, डेलिकेट म्हणून किंवा इमामिक्टिन म्हणून, असं त्याला पावडर मारा तुम्ही। अळ्यांपासून संरक्षण करा। आणि तिला तुम्ही बाजारामध्ये भाजीपाल्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता, शेंगा तोडून सांग। बघा मजुरी कमी लागते, लांबलचक शेंगा आहेत।